या दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि कडेगाव तालुक्यातील सर्व लोकांच्या आशीर्वादाने, सर्व लोकांच्या साथीने आपण एक इतिहास घडवला। 4 जिल्हा परिषद आणि 8 पैकी 7 पंचायत काँग्रेस पक्षाचे आणि पत्रकारांची कदम साहेबांचे सर्व विचारांचे उमेदवार या ठिकाणी आज निवडून दिलेले आहेत। प्रथमतः कडेगाव तालुक्यातल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करतो, कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि कडेगाव तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी आज जो विश्वास तुम्ही सर्वांनी कदम कुटुंबावर, आदरणीय पत्रकारांची कदम साहेब, आदरणीय मनोहर कदम दादा आणि आम्हा सर्वांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। पलूस तालुक्यातील आता जे आपल्याला 3 जिल्हा परिषद गटाचे निकाल हाती आलेले त्या 3 पैकी 3 जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा मोठा विजय झाला। 34 सीट सुद्धा जी पलूस तालुक्यातली जी आपली 100% विजय होणार आहे। दोन्ही तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषदवर आज आपल्या काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवलेला आहे। पलूस तालुक्यामध्ये 6 पैकी आता जो निकाल आलेला आहे त्यातले 5 पंचायत समितीवर आपला सदस्य निवडून आलेले आहेत आणि मुंबईत आता 2 निकाल पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद गटाचे निकाल येणार आहेत। ते पण 100% पलूस तालुक्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने आणि पलूस तालुक्यातल्या सर्व लोकांच्या विश्वासाने आणि साथीने विजय आपल्याला निश्चित होईल। मी जास्त लांबच बोलणार नाही। आज कार्यकर्त्यांना आनंद, जोश, उत्साह हा प्रचंड आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी मागच्या 15 दिवसात प्रचंड मेहनत घेतली, लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले, माता भगिनींनी आशीर्वाद दिले आणि ह्यावेळेस खऱ्या अर्थाने याची निवडणूक आपल्या हातात घेतली, ते तरुण पिढीने घेतली। जे गावातील एक नवी फळी आता तयार होते त्या फळीचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं की आपण या सगळा आनंद आपापल्या गावात साजरा करावा। या ठिकाणी या सगळ्या विजयामध्ये 2 गोष्टींचा मी आपण उल्लेख करेल की गेल्या 25 वर्षानंतर कडेपूर जिल्हा परिषद पंचायत समिती का महत्वाचा इतिहास कुंडल जिल्हा परिषद 5.5 हे विजय हा लोकांचा कदम साहेबांनी आयुष्यामध्ये काम केलं। तुमच्या आशीर्वादाने ते गेल्या 8 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काय काम करत आहे। करोना असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, लोकांच्या संकटात जे आपण उभा राहतोय त्याची पोचपावती लोकांनी केली आणि म्हणून आता सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की मी महेंद्रप्पा, ऋषी, जितेश आम्ही इथून बरोबर प्रत्येक कार्यकर्त्यांनी खाल्ला असे येऊन फोटो काढायचा। वर स्टेजवर कोणी येऊ नका, नाहीतर गोंधळ उठेल, कुणाला न्याय मिळणार नाही। तर सगळ्यांना या ठिकाणी आज आपल्या सर्वांचे राज्य नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व विजयी उमेदवार कडेगाव व पलूस तालुक्यातले सुद्धा आज या ठिकाणी स्टेजवर आहे। काही उमेदवार नाही येऊ शकले तर ते सुद्धा उमेदवार निश्चितपणे या ठिकाणी आपण लोकतीर्थावर आहोत। स्वर्गीय पत्रकारांची कदम साहेबांचं स्मारक या ठिकाणी उभे आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आमदार डॉक्टर पत्रकारांची कदम साहेबांचा विजय, आमदार डॉक्टर पत्रकारांची कदम साहेबांचा विजय, आमदार डॉक्टर पत्रकारांची कदम साहेबांचा विजय, आमदार मनोहर कदम दादांचा विजय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारत माता की जय।
मॅडम आपलं काही करायचं नाही, कुणी चुकीच्या घोषणा द्यायच्या नाही. आपले उमेदवार लोकांच्या जीवावर निवडून आले. आपण साहेबांचे दादाचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आता सर्वांना विनंती आहे, स्टेजवर कोणी येऊ नका. दादा बसलेले आहे. उमेदवारांना आम्ही इथंच उभं राहतो. सगळ्यांनी असं भेटून असं पलीकडे